नमस्कार मंडळी. आपण ऐकणार आहोत प्रेसिडेंट श्री प्रसाद कुंभोजकर यांची मन की बात. प्रिय मित्रांनो, रोटरी क्लब पुणे टिळक रोडच्या 4थ्या ऑडिओ बुलेटिनमध्ये मी प्रेसिडेंट प्रसाद, सेक्रेटरी नरेंद्र आणि जॉईंट सेक्रेटरी अंजलीसोबत आपण सर्वांचे स्वागत करतो. रोटरीची खरी ताकद आपल्या सदस्यामध्ये आहे. नवीन सदस्य जोडणे म्हणजे फक्त संख्या वाढवणे नाही, तर नवीन विचार, नवीन उत्साह आपल्या क्लबमध्ये आणणे आणि क्लबसाठी नवीन रिसोर्स निर्माण करणे. क्लबचे अस्तित्व निरंतर राहण्यासाठी तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. पुढील नेतृत्व निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच यावर काम करावे लागणार आहे. पण नवीन सदस्य जोडणे इतकंच महत्त्वाचं आहे, त्यांना क्लबमध्ये आनंदाने टिकवून ठेवणे. प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याची संधी, एखाद्या प्रकल्पात काम करण्याची जबाबदारी आणि आपल्या कामाचं कौतुक मिळालं तर तो आपल्या क्लबशी कायमचा जोडला जाईल. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आपल्या नवीन सभासदांना सामील करून घेत आहोत. त्यासाठी असिम्युलेशन आणि फेलोशिपमधून सगळे आनंदाने सहभागी होत असतात. आत्ताच गेल्या आठवड्यात झालेल्या लावणी भुलली अभंगाला या नाटकासाठी आपले 40 रोटेरियन्स उपस्थित होते. हे नक्कीच उत्साहवर्धक चिन्ह आहे. माझे सर्वांनाच हे आव्हान आहे की ज्या उत्साहाने आपण आपल्या ट्रिप्स आणि असिम्युलेशनमध्ये सहभागी होतो, त्याच उत्साहाने आपला सर्व्हिस आणि मेडिकल प्रकल्पातही सहभाग द्यावा. धन्यवाद. आज गुरुवार दिनांक 23 जुलै. आपल्या नवीन रोटरी वर्षातली ही 4थी सभा. आजचा कार्यक्रम आहे पद्मश्री पुरस्कार सन्मानित महिलांचा परिचय आपल्या क्लबमधील मैत्रिणींच्या अभिवाचनाद्वारे. त्यामुळे आपल्या सर्व मैत्रिणींना अभिवाचन करणाऱ्या, प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचं कौतुक करायला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहा बरं का. नमस्कार. गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी स्नेहाधार संस्थेच्या शुभांगी कोपरकर यांचे स्वातंत्र्य, सन्मान व सुरक्षितता, स्त्रियांच्या आयुष्यातील 3 युद्ध या विषयावर व्याख्यान झाले. शुभांगी कोपरकर या अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या पुण्यातील स्नेहाधार उपक्रमाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. निराधार, वंचित व पीडित अशा महिलांसाठी त्या गेली अनेक वर्ष अविरतपणे पुनर्वसनाचे काम करीत आहेत. हा प्रकल्प चालवत असताना त्यांना आलेले अनेक आपल्या कल्पनेपलीकडले सुद्धा विदारक असे अनुभव कथन केले. स्वातंत्र्य, सन्मान व सुरक्षितता, स्त्रियांच्या आयुष्यातील 3 युद्ध या विषयावर बोलताना त्यांचे संवेदनशील, सामाजिक बांधिलकी जपणारे मन आपल्याला प्रत्ययास आले. या गरजू स्त्रियांचा सन्मान, त्यांचे स्वातंत्र्य व सुरक्षितता या 3ही गोष्टी एकमेकांशी कशा निगडीत आहेत हे त्यांनी वेगवेगळ्या अनुभवांच्या उदाहरणांसकट सविस्तरपणे सांगितले. ह्या स्त्रियांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यक तिथे प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करणे हे अतिशय महत्त्वाचे काम कसे कसे पार पाडतात हे कळून आले. भाषणाच्या शेवटी स्वरचित सुंदर अर्थपूर्ण कविताही त्यांनी सादर केली. सभा संपल्यावर सुद्धा बऱ्याच जणांशी त्यांनी संवाद साधला. नंतर नेहमीप्रमाणे सुरस भोजनाचा आस्वाद घेऊन सभेचा समारोप झाला. धन्यवाद. शनिवार दिनांक 18 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता भरतनाट्य मंदिर येथे लावणी भुलली अभंगाला या संगीत नृत्य नाटकाचा प्रयोग झाला. आषाढी एकादशीनिमित्त रोटरी क्लब पुणे साऊथने हे नाटक आयोजित केले होते. खरं म्हणजे सुरुवातीला नाटक कसं असेल अशी मनात शंका होती, पण श्रीयुत अफळे यांच्या खड्या, शांत व गंभीर आवाजातील अभंगाने मनातील शंका दूर झाली. सर्व नटांच्या कसदार अभिनयाने, सुरेल गायनाने व दर्जेदार नृत्याने प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला. सौंदर्यवती अनुष्का आपटे हिचे नृत्य नुसतंच नाही, तर ती स्वतः सुरेल, गोड आवाजात गाणी व ठसक्यात लावणी म्हणत होती. तिने सर्वच गाणी व नृत्य सुंदर सादर केली. नृत्य करताना एकीकडे तेवढ्याच ताकदीने गाणं म्हणणं ही काही सोपी गोष्ट नाही. शाहीर झालेल्या नटाने सुद्धा दमदार आवाजात गीतं सादर केली. श्रीमंत, राणीसाहेब, नाचा, गडी यांनी सर्वांनी आपापल्या भूमिका सुंदर केल्या.
प्रत्येक गाण्याला टाळ्यांच्या गजरात रसिकांकडून दाद मिळत होती. शेवटची लावणी व अभंग यांची जुगलबंदी तर अप्रतिम होती. भैरवीतील या गीताने नाटकाची सांगता झाली. नाटकातील संवाद लेखन, गीतलेखन अत्यंत उच्च दर्जाचे होते. तबला व हार्मोनियमची साथसुद्धा सुंदर होती. संगीत सी रामचंद्र यांचं तर संगीत दिग्दर्शन चारुदत्त आफळे यांचे होते. मध्यंतरात क्लबच्या वतीने फेलोशिप देण्यात आली. नाटक बघायला प्रख्यात नट श्रीयुत मोहन जोशी हे आले होते. नाटक संपल्यावर त्यांनी नाटकातील सर्वांचं खूप कौतुक केलं. एवढ्या मोठ्या नटाची कौतुकाची मिळालेली थाप यातच नाटकाचं श्रेय दिसून येतं. नाटक संपल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुंदर संगीत नाटक पाहिल्याचं समाधान दिसत होतं. अशा तऱ्हेने शनिवार 18 जुलैची संध्याकाळ ही सुरेल झाली. क्लबमधील लोकांना नाटक बघायला मिळावं म्हणून घेतलेल्या परिश्रमासाठी प्रेसिडेंट प्रसाद व गौरी कुंभोजकर, सेक्रेटरी रोटेरियन श्रीयुत खेडेकर व वर्षा खेडेकर व फेलोशिप कमिटीचे आभार. नमस्कार मंडळी. आपल्या क्लबमधील सेवाभावाची प्रेरणादायी भावना असणारे देणगीदार रोटेरियन मोहनराव गुजराती, रोटेरियन प्रकाश बांदल, रोटेरियन गिरीश ब्रह्मे, रोटेरियन महेंद्र शाह व ॲन गौरी कुंभोजकर यांच्या अमूल्य देणगीमुळे आपल्या क्लबने पहिल्या तिमाहीमधील प्लॅटिनम क्लब APF सायटेशनचं ध्येय साध्य केले आहे. याबद्दल या सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार. भविष्यातही असेच सर्व सभासदांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या रोटेरियन श्यामला जोशी यांनी स्नेहालय या संस्थेला 10,000 रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक आणि आभार. सकाळ प्रकाशनातर्फे 40 मराठी गुजराती उद्योजकांची यशोगाथा कॉफी टेबल बुकच्या रूपाने प्रसिद्ध केली. यामध्ये मूल्य, संस्कार आणि समाजहिताचा समतोल राखणारे उद्योजक म्हणून आपले पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन मोहनराव गुजराती यांची निवड झाली. याबद्दल गुजरातचे उद्योगमंत्री श्रीयुत पटेल यांच्या हस्ते रोटेरियन मोहनराव गुजराती यांचा सत्कार झाला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. यावेळी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्ता मारणे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही उपस्थित होते. आता जाणून घेऊयात पुढील कार्यक्रम. लेडीज मंथमधील शेवटचा गुरुवार 30 जुलै रोजी कथक नृत्याचा कार्यक्रम आहे. तो सादर करणार आहेत प्रसिद्ध नृत्यांगना मुक्तीश्री. पुढील गुरुवार 6 ऑगस्ट रोजी गंमत जम्मत मराठी भाषा असा आहे. सादर करणार आहेत क्षमा एरंडे आणि निलिमा राडकर. नमस्कार. दिनांक 24 जुलैला नरेंद्र खेडेकर यांचा वाढदिवस आहे. आपले सेक्रेटरी, त्यांना खूप शुभेच्छा आपल्या सर्वांतर्फे. दिनांक 27 जुलैला आपले पास्ट प्रेसिडेंट पराग गाडगे यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही आपल्या सर्वांतर्फे खूप शुभेच्छा. दिनांक 30 जुलैला पंकज मुळे आणि आपल्या सेक्रेटरी मॅडम वर्षा खेडेकर यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. जीवेत शरदा शतम. थँक्यू. एडिटर अलका पटवर्धन, को एडिटर अंजली कोरे आणि मी सेक्रेटरी नरेंद्र खेडेकर आता येथे अल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. धन्यवाद.